90% सायन्स इट्स ज्ञानेश्वरी. 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरी नाही कळली तरी वाचा. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल. ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात, तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. फक्त माऊलींना कळू द्या, हे लेकरू माझं आहे. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाहीये. ज्ञानेश्वरी जीवन संपत्ती जी तुम्हाला आम्हाला मिळाली. होईन भिकारी पंढरीचा. कारण सगळ्यात मोठं शास्त्र सांगतं, सगळ्यात मोठं धन कुठलं असेल? विपदो विपदो नैव संपदो नच संपदा विपदा विस्मन्नम विष्णू संपन्नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही सगळ्यात मोठी विपत्ती आहे. भगवंताला मनात साठवणं ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. ज्याला जपता आली तो धनवान आहे. ज्याला परमार्थ हे जपता आला. परमार्थ हे महाधन जोडी देवाचे. पण त्याच्यासाठी एक मात्र करावं लागेल. झालो संसार हे त्यागावं लागेल. भक्ती करावी. कारण तुझ्याशिवाय अस्तित्वच नाहीये देवा. कोण आहे मी? अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चामिन्नम चतुर्विधम. चालवणं बोलवणं सोड रे अर्जुना. सूक्ष्मता लक्षात घे. तुझं अन्न पचवणारा सुद्धा मीच आहे. तुझ्या जठरामधली अग्नी म्हणजे शिव, पंचमहाभूत, अणुरेणू, सुरुवात, शेवट, अनंत काल मी. मग तूही मी आणि मीही. तुझ्याशिवाय अस्तित्वच नाहीये तर तुझ्याशिवाय मी कसा असेल? मी जिवंत आहे याचं मूर्तिमंत उदाहरण आहे की देव आहे. अर्थात आहे. फक्त करायचंय काय? वजेव्रजैकमण्डनं समस्त पापखण्डनं सुपिच्च उच्च मस्तकं सुनादवीनो हस्तकं मनोज गर्भमोचनं विशाललोललोचनं अरंगरंगसागर प्रणमामि कृष्णनाथ. वजेव्रजैकमण्डनं समस्त पापखण्डनं सुभक्त चित्तरंजनं सदैव. काय नाही, हरिमुखे म्हणा. सगळ्याचा अर्थ एवढाच होता. तुम्ही लय भानगडीत पडत जाऊ नका. नाही कळलं तर मरू द्या. चहुवेदी जाणं, सई शास्त्री कारण, 18 पुराण, मायबाप देव एवढं समजून घ्या फक्त. ह्याच्या पलीकडे काही सत्य. देवाचं नाव आहे रे ते. पाप वगैरे देत नाही देव. कधी कोपत आणि कोपतो तो देव नाही कधीच. फक्त नजर पवित्र ठेवता आली पाहिजे. समदृष्टी घेता समान. आयुष्यभर जर तुम्ही भजन केलं आणि एकदा नजर चुकली काही खरं. छत्रपतींना एवढं माणसं मानतात त्याचं कारणच आहे. माणसांचं चारित्र्य, माणसाचं व्यक्तिमत्व सिद्ध करून दाखवतात. लोक चांगलं म्हणतील म्हणून चांगलं वागायचं नाहीये. चांगलं वागणं आत्म्याला समाधान देतंय म्हणून चांगलं वागायचं ही चांगलं वागण्याची व्याख्या आहे. लोकांसाठी नाही वागायचं. अरे काय जगणं होतं माझ्या राजांचं. शाहिस्तखानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठेतरी लपली. शाहिस्तखानाची बायको पळत पळत आली. चहापणा चहापणा मुझे लगता है शिवा के मावलों ने बदले की आग में लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रु है पण बायकोला सांगतोय बेगम जबान को लगाम दे. शिवा के मावले है वो, ऐसी उनकी औलाद नहीं कि बेटी की तरफ गंदी नजर डाले. बहुत अच्छी परवरिश है उनकी. कौतुक बायकोला वाटलं. क्या लगता आपको जहापणा? तुमने उनकी बहू बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली. तुमने नहीं सोचा वो औरत है उसका क्या कसूर? फिर वो क्यों सोचेंगे? अगर तुमने उनकी औरतों को जलील किया तो शिवा बदला नहीं लेगा, बेगम बेशक लेगा. आज उंगलियों पर जान चली गई, कल गर्दन से जाऊंगा. लेकिन एक बात विश्वास के साथ कहता हूँ, बेटी उनकी हो या अपनी, हर औरत साथ को, वो किसी भी धर्म, किसी भी मुल्क, किसी भी जात, कितनी भी सुंदर क्यों ना हो, आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो, हर औरत जात को देवी की तरह पूजते हैं. ऐसे हिंदू है वो, औरत जात की इज्जत करते हैं. काय ताकद होते विचार. अशा शिवरायांचे वारसदार आहेत आपण. आपल्या नजरेत तेवढीच प्रखरता, तेवढंच सामर्थ्य, तेवढीच आग आणि तेवढंच पावित्र्य हवं. कळावं काय कीर्तन असतं. छत्रपती शिवरायांच्या कीर्तन जगद्गुरु तुकोबांनी सामर्थ्याने, जगद्गुरु तुकोबांचे कीर्तन छत्रपती शिवाजी महाराजांनी यावं. तुकोबारायांच्या कीर्तन छत्रपती शिवाजी महाराज येतात, पायाशी बसतात. तुकोबांनी पायाखालचं घोंगडं काढावं आणि छत्रपतींना सांगावं हिंदवी स्वराज्याचं धनी आहात राज, मातीत कुठं बसलाय, घोंगड्यावर बसा. छत्रपतींनी सांगावं बुवा कळतं आम्हाला, जोपर्यंत आम्ही तुमच्या चरणाशी मातीत बसलोय तोपर्यंत माती टिकवायची ताकद या मनगटात आहे. ज्या दिवशी आम्ही तुमच्या बराबरीचा लोभ करू त्या दिवशी आमच्या सिंहासनावर भलता बसल्याशिवाय राहत नाही. आम्हाला कळतं कोणाच्या चरणाशी बसावं. म्हणून हिंदवी स्वराज्य उभा राहील. संतांच्या चरणांना तेवढा सन्मान होता. राजांना आम्ही सामर्थ्यवंत ठरवतो. सुपारीच्या खंडाचं व्यसन नव्हतं माझ्या राजाला. आई बहीण देवीप्रमाणे समजली माझ्या राजाने. हे विमल माणिकचंद असलं खाऊन नसतं, नुसते बोंबलत्यात. तुम्ही शिवराय, आम्ही तुमचे मावळे. अरे तुम्ही डोम कावळे, मावळे होय रे तुम्ही.
12ला शिवजयंती करताना 12:30ला लिंबू पिळू पिळू मटण हाणता माणसे होय रे तुम्ही, कशाला करता रे मग? हा, अरे माझा छत्रपती शिवाजी महाराजांचा विश्वास सांगायला गेलं, माझा राजा देव जरी नसला तरी आज मंदिरात जो देव आहे तो माझ्या राजामुळे मग देवापेक्षा कमी किंमत नाही. एवढं सामर्थ्याच्या माणसामध्ये नाचून शिवजयंत्या करता, नाचवून शिवजयंत्या करता कशाला रे? बर काय खाणारी पिणारी मंडळी नका रे. शिवराज्याभिषेकाच्या काळात इंग्रज आले होते. छत्रपतींनी सांगितलं मांसाहार गडाच्या पायथ्याशी करायचा. गडावर जमत नव्हता. आई तुळजाभवानीचा साक्षात्कार ज्या राजांना झाला नव्हतं रे जमत. आमची लई चित्र आहे ती. योग्य ते खात जा आणि योग्य ते राहत जा. विचार करा, 1 महिना ऑब्झर्व करा, प्रॅक्टिकल घ्या तुम्ही. 1 महिना कमी तिखट कमी तेल खाऊन बघा, शांत राहा. 1 महिना कमी तिखट कमी तेल कमी मीठ खायचं, डोकं शांत राहत. हे जे तुम्ही तरी मारता ना, तरी सजनी रसा रसा वाढ, ह्याच्यामुळेच वाटोळ झालंय तुमचं. रश्यानच काटा काढलाय तुमचा. रस्सा वाढता ना तुम्ही, रस्सा. अरे विचार करा, जो प्राणी तुम्ही खाता ते बोकड नावाचा प्राणी 3 महिन्याच्या आत आईवर वाईट नजर टाकत. ज्या जनावराला स्वतःची माय कळत नाही असं जनावर खाऊन तुम्हाला काय वाटतं? नजर घाण होईल का नजर पवित्र होईल? लेक म्हणून खरं बोला फक्त. हा, खाणारे नसत्यात वाजवीत टाळ्या. माळकरी तुम्ही वाजवा. ही कशी वाजवते आली? लय भारी परमार्थ यांचा. मला लय नवल वाटतं ह्यांच्या परमार्थाचं. सोमवार गुरुवार खात नाही, बाकी दान खाऊन हाणतो. तेवढं कशाला सोडतो? तेवढं बी खा की. तुम्हाला असं वाटतं का सोमवार गुरुवार देव बघतो बाकीचे डोळे झाकतो? तू खामे बघत नाही, तू खामे बघत नाही, असं करतो का देव? कशाला? लयच अवघड आहे लोकांचं. आणि कळत नाही असं नाही, सगळं कळतं तुम्हाला. कळत कसं नाही? एखाद्यानं सकाळी मांसाहार केला, दुपारी चल म्हणावर पंढरपूरला, येईल का? सकाळी खाल्लेलं दुपारी पंढरपूरला येईल का? काय म्हणेल? जीवाला लाजल ना ती. ते काय आज नाही, आज खाल्लंय, उद्या पवित्र होतो का तू? लय माणसं अनलॉजिकल आहे ते. लयच येण्याचा परमार्थ झालाय बाबा. काय सांगावं तुम्हाला? कळत नाही. सगळं कळतंय तुम्हाला, कळत कसं नाही? माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही? आता मार 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 बायकोला मारतो, सकाळी तिलाच म्हणत नव्हतं ग मारायचं, पण काय सांगू पिल्यावर कळत नाही. एवढंच बरं कळत नाही, हात वळायचा बरं कळतो. आता काय करायचं? माय पिले ना, टोपलभर शेळीच्या लेंड्या समोरून येऊन ठेवायच्या. त्यांना म्हणायचो काळे मनुके ताकद वाढती, गोड लागतात, खा. खाईल का ग माय? अगं किती बी टाकलेली असू दे, तेवढ्या धुंदीत म्हणीन येडाय का मी, लेंड्या आहेत त्याच्या. कळतो त्याला, नाटक करतोय ती, सगळं कळत. कळत कसं नाही? आता डोक्यातलं काढा. इंजेक्शन औषधानं दारू सुटते. मनावर ताबा असल्याशिवाय कुठलंच व्यसन सुटत. अशी जर इंजेक्शन दारू सुटली असती ना माय, महाराष्ट्रातल्या बायकांनी मंगळसूत्र ऐकलं असतं, पण इंजेक्शन आणलं असतं आणि झोपीतच दिलं असतं. जिंदगी वाटोळी केली, घे झोपीत दिलं असतं. फक्त खरं सांगा, दिलं असतं की नाही? बहीण म्हणून सांगते, जे व्यसन तुम्ही हाऊस म्हणून करता ते व्यसन एखाद्या मुलीचं, एखाद्या लेकराचं, एखाद्या पोराचं अखंड आयुष्य बर्बाद करतं. 4 माणसात त्यांना माझा बाप आहे हे स्वाभिमानानं सांगता येत नाही, याचं कारण फक्त तुमचं व्यसन असतं. तेवढं सोडलंत ना, आईबापांनी सामर्थ्याने सांगते ही लेकरं तुमची स्वाभिमानाने जगतील. नजरवर करून सांगतील बाप आहे माझा, निर्व्यसनी आहे, सुपारीच्या खंडाचं व्यसन नाही माझ्या बापाला. फार पुढच्या माणसांना, पुढच्या पिढीला नावं ठेवण्यात मजा नसते रे. फक्त पुढच्याच पिढीला नावं नसतं ठेवायचं. आजकालची म्हातारी माणसं नुसतं परवाया गेली, परवाया गेली आणि परवाया गेली. अरे पण का गेली? बिडी फुकू फुकू तुमची थोबाडा आत गेली म्हणून परवाया गेली. फुकूच थोडे गेले. तुमचा काय दोष आहे का नाही? हा, जीव म्हातारा आहे आपला.
भजन करायच्या वयात मारुतीच्या मंदिरात तुम्ही पती खेळता, ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवता, तुम्ही गुणाचे. फक्त पोरच वाया गेली. आता या बायका सुद्धा दारात बसून आजकालच्या काय पोरी येतोय, यांना काय लाज येतोय, आमच्या जमान्यात नव्हतं माय, असो आम्ही किती इज्जतीनं खाल्लं माय, किती कष्ट केलं माय, ह्यांना काय झळय माय. होय ग माय. पण आता काय करता? आता मिसरी चोळीता. तुमच्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं. इतका भंगार वास त्या मिसरीचा. तुम्ही नातीला कुठला तोंड ज्ञानेश्वरी वाचाय सांगणार? सांगा बरं माय. लेकरं वाईट नाहीत रे दादा. व्यासपीठावर सांगते, माझ्या हिंदू धर्मातला ज्ञानोबा तुकोबाला छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारं पोरग मध्यरात्री अर्धनग्न पोरगी जरी त्याला दिसली तरी माझा छत्रपती शिवरायांचा मावळा तिला तिच्या आई वडिलांपर्यंत सुरक्षित पोहोचवल्याशिवाय राहणार नाही. एवढं सामर्थ्य आमच्या मातीत आहे. पोरं वाया जात नाहीत रे आमची. सांग ना, आर्मीत भरती होणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची? शेतकऱ्याची. मिडल क्लास. चांगली अकॅडमी मिळेल असं नाही त्याला. 3:30-4 ला उठतं, पहाटाच्या गावाच्या फेऱ्या मारतं, शरीर कमवतं, मोठं होतं. MPSC UPSC करणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची? शेतकऱ्याची. अखंड आयुष्य त्यागाला लावून, तारुण्यपणाला लावून वारकरी संप्रदायात आपलं आयुष्य फुलवणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची? शेतकऱ्याची. वृद्धाश्रमात कोणाचे मायबाप? शेतकऱ्याचे का जागीरदाराचे? ती कुत्र्याचं नाक पुसतं. आमचं शेतकऱ्याचं पोरग फाटक्या धोत्रावर बाप सांभाळेल, पण बाप बापाच्या घरातच सांभाळेल सामर्थ्य त्याच्या मनगटात असतं. सामर्थ्यवंत आहेत आम्ही. वैष्णवाच्या घरात पैसा थोडा कमी जास्त असू द्या, पण समाधान फार असतं. पण विनंती आहे, तुझ्याशिवाय नाही देवा. किती श्रीमंती येऊ दे, तू असशील तर समाधान आहे. सदा नाम घोष करू तिने सदा चित्ता सर्व सुखले आलो. ज्या दिवशी तू माझी साथ सोडशील ना, व्यर्थ जन्म गेला माया, व्यर्थ जन्म गेला माया, तुझं बिना शंभराया, व्यर्थ जन्म गेला माया, शंभराया, व्यर्थ जन्म गेला माया, व्यर्थ जन्म गेला माया, व्यर्थ जन्म गेला तुझं विना शंभराया, व्यर्थ जन्म गेला माया, व्यर्थ जन्म गेला माया, व्यर्थ जन्म गेला तुझं विना शंभराया, व्यर्थ जन्म गेला माया, व्यर्थ जन्म गेला माया, व्यर्थ जन्म गेला माया. तुझ्या अस्तित्वाशिवाय माझं अस्तित्व शक्य नाहीये. म्हणून देवा तुझ्या दारी आलो. या ज्ञान भक्ती सहज बघतोय एक वटला मज तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. तुझ्या दारी आल्यावर कळलं मी कोण आहे, मी कोण आहे कळल्यावर कळलं तू कोण आहे, तू कोण आहे कळल्यावर कळलं तू आणि मी वेगळा नाहीये. देव पहावया गेलो तेथे, पण कधी झालं देव पहावया हे नाही घडलं. व्यर्थ शिणली माऊली याचा अर्थ ज्याने निर्मित केलं. आणि निर्मित कोणी केलं? विश्वोत्पत्त्या देहेतवे सतचित आनंद स्वरूप असणारा सचिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्या देहेतवे तापत्र विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. तूच आहेस तू ज्याने निर्माण केलं, तूच आहेस तू ज्याने विनाश केला, आणि तूच आहेस ज्याने सांभाळलं. आणि मी जर तुलाच नाकारलं मग काय फायदा नाही ना, शिणणार ना. आपला जन्म आहे, देवे दिला देह, काही वाचिक मानसिक कसंही वर्णन आहे बघा. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविन्द